नमस्कार. जय श्रीराम. रामटेककरांना सांगत असताना अत्यंत आनंद होत आहे की ज्या प्रकारे इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL होत असते, त्याच प्रकारची लीग ही रामटेक प्रीमियर लीग म्हणजे RPL ही रामटेक मध्ये सुरू होत आहे. आणि त्याकरता ही लीग रामटेकात झाल्या पाहिजे. इथल्या खेळाडूंना प्रोत्साहन भेटले पाहिजे. भविष्यातले चांगले खेळाडू इथून निर्माण झाल्या पाहिजे. आणि जे सातत्याने क्रिकेट खेळताय त्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना कुठंतरी एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. याच्या करता RCC आणि RM ह्या दोन्ही टीमा मिळून एक प्रीमियर लीग तयार करत आहे. याची सुरुवात ही 15 एप्रिल पासून सुरू होत आहे. ज्या प्रकारे टीमचे ओनर असतात IPL मध्ये, त्याच प्रकारचे ओनर या रामटेक प्रीमियर लीग मध्ये सुद्धा राहणार आहे. या स्पर्धेमध्ये 8 टीमा सहभागी होऊन राऊंड रॉबिन लीगच्या ज्या मॅचेस होतात त्याच प्रकारच्या मॅचेस या नेहरू मैदानावर होणार आहे. नेहरू मैदानातलं काही काम बाकी आहे, ते सुद्धा आता लवकरात लवकर तयार करून द्यायचे. 10 तारखेपर्यंत जवळपास हा मैदान सुद्धा तयार होणार आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य असं राहणार आहे की या स्पर्धेच्या विजेत्याला 77,777 रुपये आणि जो सेकंड म्हणजे रनर अप राहील त्याला 44,444 इतकी मोठी रक्कम ही देण्यात येणार आहे. आणि जे टीमचे ओनर आहे त्या ओनरला 15,000 रुपये जवळपास या टीम मध्ये जे त्यांचे 15 खेळाडू राहणार आहे ते खरेदी करण्याकरता अवेलेबल राहणार आहे. त्याच्यामुळं या स्पर्धेमध्ये 8 टीमा म्हणजे 120 खेळाडू जवळपास खेळतील आणि सगळ्यांना खेळण्याची संधी मिळणार आहे. मी सुद्धा आता ग्राउंड मध्ये आल्यावर थोडस बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही बाबीचा अनुभव घेतला. पण एक अत्यंत चांगली स्पर्धा. कुठंतरी रामटेक शहरातली स्पोर्ट्सची ऍक्टिव्हिटी संपत आली होती. फार काळ झाला होता स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटी कुठत नव्हत्या. मी विशेष करून नेहमी आपल्या भाषणात सांगत असतो की स्ट्रॉंग क्रिकेट क्लब, गुलमोहर क्रिकेट क्लब, याच्या सनराईज क्रिकेट क्लब याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या इथे क्रिकेटच्या स्पर्धा होणं बंद होऊन गेल्या होत्या. पण विशेष करून अनिकेत खेडकर आणि पराग बघेले आणि त्यांचे सहकारी ही स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या पाहिजे आणि एक प्लॅटफॉर्म सगळ्या खेळाडूंना भेटल्या पाहिजे याकरता ते प्रयत्न करतात. त्याच्याकरता त्याचे मनापासून अभिनंदन करतो. आणि या स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांनी जर प्रेक्षकच्या रूपाने येत आहेत असेल तर प्रेक्षकच्या रूपानं आणि खेळाडूच्या रूपाने येत असेल तर आपलं रजिस्ट्रेशन करून खेळाडूच्या रूपानं सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. आणि या मॅच मध्ये प्रत्येक जो चांगला परफॉर्मन्स करणारा खेळाडू असेल त्याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान मिळणार आहे. आणि जो पूर्ण टुर्नामेंट मध्ये सगळ्यात चांगलं प्रदर्शन करणार आहे त्याला मॅन ऑफ द सिरीज सुद्धा भेटणार आहे. मी जे सगळे सहकारी या स्पर्धेकरता प्रयत्न करताय त्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून रामटेक शहरात एक खेळाची आणि स्पोर्ट्सची एक वेगळी सुरुवात होईल असं मी समजतो, जेणेकरून भविष्यात चांगले खेळाडू आपल्या माध्यमातून तयार होतील अशा आशावाद सुद्धा आपल्या सगळ्यांकडनं ठेवतो. जय श्रीराम.